हाय फ्रेंड्स, मी निलिमा. शो टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधन आज आम्ही जरा हटके सेलिब्रेट करायचं ठरवलंय, कारण रक्षाबंधनाचा एक सर्वात अविभाज्य भाग काय असतो सांगा बरं? अर्थात शॉपिंग. बहीण भावाला ओवाळते, राखी बांधते आणि त्यानंतर भाऊ म्हणतो चला शॉपिंगला, किंवा बहीण त्याला घेऊन ओढत सरळ शॉपिंगला जाते. आणि तेच आम्ही आज करायचं ठरवलेलं आहे. आणि आज आपल्या सोबत आहेत खास पाहुणे, आणि ते सगळे राजवाडे आहेत. ग्रेट ग्रँड राजवाडे आज आपल्या सोबत आहेत. राजवाडे अँड सन्सचे हे सगळे कलाकार माझ्या सोबत आहेत. हे आहेत शुभंकर राजवाडे, लक्ष्मी राजवाडे, लक्ष्मी राजवाडे जोशी, लक्ष्मी राजवाडे जोशी, अनय राजवाडे, अनन्या राजवाडे, अनन्या राजवाडे जोशी, अनन्या जोशी, अर्थात सगळे राजवाडे आहेत आपल्या सोबत आहेत. अर्थात आपल्या सगळ्यांचे आवडते कलाकार आहेत. अतुल, मृणालताई, आलोक आणि मृण्मयी. येस, सगळे आज आपल्या सोबत आहेत. शॉपर स्टॉपमध्ये आज आम्ही हटके सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं आहे. अतुल, हा सिनेमा तुझ्यासाठी जास्त स्पेशल आहे असं आम्हाला कळलंय, कारण अर्थात या निमित्ताने तू फक्त अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणूनही समोर येतोयस. दिसतोय ना तो निर्मात्यासारखा. हा, ती जबाबदारी नेहमीच त्याच्या चेहऱ्यावर अशी दिसते. त्यासाठी प्रथम खूप शुभेच्छा. आणि या सिनेमाच्या मार्फत निर्मिती करायचं का ठरवलंस? एकतर मी पहिल्यांदा बोलतोय खरं तर की रादर हे डिक्लेअर होतं आहे की मी निर्माता झालेलो आहे. मी आणि सचिन कुंडलकर आम्ही कॅफे कॅमेरा नावाची एक कंपनी सुरू केली आहे. कॅफे कॅमेरा असं नाव आहे त्याचं. आणि राजवाडे अँड सन्स ही पहिली निर्मिती आहे याची. खरं तर मी म्हणजे काय, धंदा करणाऱ्या लोकांच्या फॅमिलीमधलाच आहे. आमच्या अख्ख्या घरामध्ये कुणी नोकरी करत नाही, सगळ्यांचा काहीतरी व्यवसाय किंवा प्रोफेशनल्स आहेत. मी स्वतः आमच्या दुकानात बसायचो, त्यामुळे मला अकाउंट कीपिंग वगैरे सगळं तेव्हापासून त्याची आवड आहे किंवा माहिती आहे. बाटली बॉय नावाचं एक पुस्तक आहे मोठं अकाउंटन्सीचं, बऱ्याच लोकांना माहिती असेल तर ते मी दुकानात बसून वाचलं होतं. मी आर्ट्सचा विद्यार्थी असून सुद्धा कॉमर्सचा. कुठेतरी ती बीज तेव्हापासून होती. तर त्यामुळे मला कुठे ना कुठे हे मला असं वाटतं की मला वाटत होतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे, किंवा ह्याचं एक एक्सटेन्शन ॲक्टिंगचं काहीतरी असायला हवं असं. आणि दुसरं त्याचं एक कारण असं की एक कम्फर्ट झोन ॲक्टिंगचा येतो तुम्हाला काही वर्षांनंतर, आणि तुम्हाला मुद्दामहून अनकम्फर्टेबल झोनमध्ये ढकलणं स्वतःला आवश्यक असतं. अदरवाईज तुम्ही स्टक होऊन जाता, अडकून जाता. आणि गेल्या 2 वर्षापासून तू त्या अनकम्फर्टेबल झोनमध्ये सतत स्वतःला टाकतोयस, सतत काहीतरी एक्सपेरिमेंट करतोयस, आणि आमच्यासमोर एक नवा अतुल समोर येतोय. आणि अर्थात या नवीन व्हेंचरसाठी मनापासून शुभेच्छा. कॅफे कॅमेरा काय झालं ते, कारण मृणाल खूप जास्त अनुभव आहे या क्षेत्राचा. ती स्वतः दिग्दर्शिका आहे. कारण निर्माता झाल्यानंतर पहिलं जर काही टेन्शन आलं असेल तर सचिन खेडेकर आणि मृणाल ही दोघेही या सिनेमामध्ये होती. एवढी अनुभवी माणसं, आणि ॲक्टर म्हणून त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करणं वेगळं, आणि एक निर्माता म्हणून सेटवरती काय म्हणूया त्यांची काळजी घेणं वेगळं. काय टफ गेलं का सोपं गेलं का काय? टफ नाही गेलं, कारण किती सहन करावं लागलं का, असं काही झालं का? माझ्या बरोबर त्यामुळे तू माझ्याविषयी काही बोलू शकत नाही. हा माझ्याविषयी प्रश्न विचार. कारण मृणालला इतकी हसत खेळत सेटवरती, इतकी रोज वेळेवर अगदी 10 मिनिटं आधी यायची ना, कधी काही त्रास झाला नाही. मृणालना अगदी इतकी नाही, पण ऑन अ सिरियस नोट, आपल्यातलंच कोणीतरी एक नवीन पाऊल उचलतंय म्हटल्यावर जास्ती कन्सर्न असतो. आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आपल्या अतुलची फिल्म आहे असं म्हणून फिल्म केली. मला वाटतं ह्याच्याबद्दल काही तुझं दुमत नाही? नाही, नक्की अजिबात. आणि एक अत्यंत सुंदर व्यक्तिरेखा या चित्रपटात मला साकारायला मिळाली. सचिन कुंडलकर हा एक खूप एबल दिग्दर्शक आहे, आणि त्याच्याबरोबर काम करण्याची एक वेगळी उत्सुकता माझ्या मनामध्ये होती. आणि मृणालताई सुद्धा आम्हाला एका वेगळ्या रूपात दिसतीये, एका वेगळ्या अंदाजात दिसते. एक मेकओव्हर झालेला आहे. तर त्याविषयी म्हणजे फायनली हे कसं काय, हा निर्णय खूपच जोर गेला असेल हा निर्णय. मला तो पहिल्या दिवशीचा प्रसंग आठवतो, जेव्हा आम्ही अतुलकडे सगळे जमलो होतो आणि असं जरा टेन्स वातावरण होतं, आणि सगळेजण माझ्याकडे असे बघत होते. मला वाटलं काय प्रॉब्लेम काहीतरी झाला, काय झालं.
मीच विचारलं की काय झालं आहे, तर म्हणे की आम्हाला तुला काहीतरी विचारायचं आहे. तर आय वॉज लाईक अरे बाबा आता काय असेल कुणास ठाऊक. आणि मग सचिननी खूप घाबरत विचारलं की आम्हाला सगळ्यांना असं वाटतं आहे आणि एक असं सजेशन आहे आणि सगळ्यांचं असं मत आहे आणि असा तुला विनंती करतो मी की तू तुझे केस कापशील का. मी म्हटलं हो. इट वॉज सो इझी. ते खूप सोपं झालं. त्यांनी खूप मनाची तयारी केली होती की आता ही नाहीच म्हणेल, मग आपण असं पटवू तसं पटवू असं मला वाटतं. असं माझ्या पुढे एक सीन पुटअप करण्यात आला होता. बट आय थॉट की जर ती कॅरेक्टरची गरज आहे तर वाय नॉट. क्या बात आहे. आणि खरंच कारण या रूपात कधीच तुला आम्ही बघितलं नव्हतं आणि त्यामुळे खूप वेगळंच नक्कीच या राजवाडे अँड सन्समध्ये बरीच काही सरप्रायझेस आहेत असं दिसतं या सगळ्यात. आणि ते दोघं तिकडे बिचारे शांत आता उभे आहेत, पण हे शांत होते का शूटिंगच्या दरम्यान हा एक प्रश्न मला पडलेला आहे. एक तर पण पुण्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल आनंद वगैरे दिसतोय. अतुल इथे पुण्याची मेजॉरिटी आहे, पुण्याची मेजॉरिटी आहे. आणि शेवटी पुण्यातच आलो ना आपण. एक तर हे चौघेही म्हणजे आज कृतिका आणि सिद्धार्थ मेनन खरं नाही आहेत, परंतु हे चौघेही पुण्याचे आणि त्यांनी एकत्र खूप काम केलेलं आहे या सगळ्या मंडळींनी आणि एकमेकाला फार चांगले ओळखतात. तर हां ओळखून आहे, त्यामुळे ती लॉबी आधीच झालेली होती सेटवर. लॉबी हा मोठा शब्द आहे, पण आम्ही अर्थात एकत्र काम करतो आहोत काही वर्ष. मी आणि सिद्धार्थनी अनेक नाटकात काम केलेत. एका नाटकात मी आणि मृण्मयी भाऊ बहीणही होतो, त्यामुळे आमचं हे दुसरं काम म्हणजे आता आम्ही भाऊ बहीण आहोत. आपण आज रक्षाबंधनाविषयीही बोलणार आहोत. बहीण भाऊ तुम्ही सिनेमात साकारताय, तर खऱ्या आयुष्यात सुद्धा हे बहीण भावाचं नातं कसं वाटतं तुम्हाला? कितपत ते आता आणि आजच्या काळातली बहीण भावाच्या नात्याची भाषा बदललेली आहे, ते खूप मित्र असतात, तर तुम्हालाही काय वाटतं त्याबद्दल? माझा भाऊ आणि मी आम्ही लहानपणी काही फार मित्र वगैरे नव्हतो असं मला वाटतंय. पण आता आम्ही खूपच चांगले मित्र आहोत. आणि मला असं वाटतंय भाऊ असणं आणि सिबलिंग असणं खूप महत्त्वाचं आणि खूप एक प्लेजर आहे आणि एक ट्रीट आहे. कारण की ते एक वेगळंच नातं असतं आणि ते आईवडिलांबरोबरच्या नात्यासारखं नाही, मित्रमैत्रिणींसारखं नाही. हे एक खूपच युनिक नातं असतं. मलाही अगदी असंच वाटतं. आणि मला मोठी बहीण आहे. मग खरं तर मला खूप बहिणी आहेत. मी बाबांच्या साईडनी अनेक बहिणी आहेत, आईच्या साईडनी खूप बहिणी आहेत. तर माझ्या रक्षाबंधनाच्या दिवशी तुझा खिस्सा कापला जातो भरपूर. पण मी म्हणलं तसं आमच्या इथे तेवढं रक्षाबंधनाचा असा कार्यक्रम होत नाही, कारण सगळे म्हणजे तसे कनेक्टेडच आहेत एकमेकांची भाऊ बहीण, त्यामुळे तसा सोहळा होत नाही. मी आणि ताईसुद्धा मी ताईकडे जातोच असं नाही, पण आम्ही भेटतो त्या दिवशी असं असतं. पण मला वाटतं की ताई माझ्यासाठी फारच महत्त्वाची यासाठी आहे, कारण मी मुळात कलाक्षेत्रात असण्यामध्ये तिचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे ती स्वतः चित्रकार आहे, त्यामुळे मी तिला लहानपणापासून चित्र काढताना बघतोय, त्यामुळे ती माझं काम करण्याचं एका अर्थाने इन्स्पिरेशनही आहे. आज तिला थँक्यू म्हणणं जास्त महत्त्वाचं आहे. अर्थात त्यामुळे तिला थँक्यू म्हणणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मी कुठलंही काम करताना लहानपणापासून पहिल्यांदा तिला दाखवत आलेलो आहे. त्यामुळे ते बंधन म्हणजे रक्षाबंधनापेक्षा तेही जास्त महत्त्वाचं आणि व्हॅल्यू आहे. तुलाही बहीण आहे आणि ते नातंही विशेष आहे. मलाही बहीण आहे आणि या दोघांच्या अगदी विरुद्ध आहे माझं. माझ्या वडिलांच्या साईडनी आणि आईच्या साईडनी जितकी भावंडं आहेत त्या सगळ्यांमध्ये मी मोठा आहे. आणि ते आम्हाला जाणवतच अन्न म्हणणं. त्यामुळे माझ्यावर कोणी नाही मला शिल्ड करण्यासाठी म्हणून. फक्त एक माझा आत्तेभाऊ आहे तेवढाच. पण मला असं वाटतं हे जे म्हणतायत ते बरोबर आहे, कारण बहीण हे आपण कितीही मित्रत्वाचं नातं असतं असं जरी म्हणालो तरीसुद्धा शेवटी ती बहीण आणि भाऊ हेच नातं वेगळं आहे. ते मित्राच्याही पलीकडचं आहे, कारण मैत्री ही संपू शकते कदाचित किंवा त्याचं वेगळं काहीतरी होऊ शकतं. भाऊ बहीण हे रक्ताचं नातं आपण ज्याला म्हणतो तसं ते आहे, तर त्याच्यातनं सुटका नसते एका अर्थी. मला भाऊ नाही आहे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये. पण अर्थात मला कझिन्स आहेत आणि चुलत भावंडं आहेत, आत्ते मामे भावंडं आहेत. आणि मला लहानपणापासून त्यांच्याकडे बघताना नेहमी असं वाटायचं की यार आपल्याला भाऊ नाही. पण ॲट द सेम टाईम
पण अर्थात बहिणी आहेत, मला एक बहीण आहे आणि मी तिला राखी बांधायची, मला राखी बांधायची. सो ऑल द गर्ल्स हू डू नॉट हॅव ब्रदर्स, तुम्ही तुमच्या बहिणीला राखी बांधू शकता. आणि आपल्याला ऑप्शन खूपच असतो राख्या बांधायचा, त्यामुळे तुम्हाला हवं त्यांना तुम्ही राखी बांधू शकता आणि शॉपिंगला पण नेऊ शकता, काही काळजी करू नका. अर्थात मृणालताई, या सिनेमात मात्र एक अत्यंत विशेष गोष्ट घडलेली मुलांना आहे. फक्त एकच सूचना, कोणाकडने राखी बांधून घेऊ नका. या सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला एक वेगळंच खरं तर आता म्हणजे अतुल आणि तू आधी एका बॅरिस्टरमध्ये एकत्र होतात, नंतर सचिन खेडेकर आणि तुमची जोडी तर सुपरहिट आहे. पण बहीण भावाचं हे नातं याच्यात तुम्हाला बघणं खरं तर थोडंसं वेगळं झालेलं आहे सगळं. तर हे कसं काय समोर आलं? आणि प्लॉटच चित्रपटाचा इतका छान होता आणि मला वाटतं आम्ही सगळे लाईक माइंडेड ॲक्टर्स आहोत आणि अशा पद्धतीच्या वेगळ्या भूमिकेमधून एकमेकांकडे बघणं हा सुद्धा एक वेगळा अनुभव होता. आणि उत्तम ॲक्टर्स आहेत सगळे, त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळ्या अँगलनी एकमेकांकडे आणि त्या कॅरेक्टर्सकडे बघता आलं आणि खूप सिक्युअर्ड, मला वाटलं खूप सिक्युअर्ड या दोन्ही भावांच्या बरोबर. आणि हे राजवाडी जी फॅमिली आहे ती फॅमिली इतकी अल्प काळामध्ये घट्ट बांधली गेली की त्याची एक खूप वेगळी मजा शूटिंगच्या दरम्यान मी तरी अनुभवली. म्हणजे वी आर फॅमिली असं नक्कीच वाटलं. नक्कीच राजवाड्यातल्या या सगळ्या तुमच्या फॅमिली मेंबर्सना सुद्धा भेटायचं आहे टप्प्याटप्प्याने. आणि आत्ता मात्र आपला अजेंडा आहे शॉपिंगचा, त्यामुळे आता आपण लेट्स गो शॉपिंग. या येस, चलो. मृणालताई, मृण्मयी दोघीही शॉपिंग म्हटल्यावर अर्थात आपला सगळ्यांचाच आवडता विषय आहे. आणि शॉपिंग करताना काय प्रेफरन्स असतो? सध्याचे ट्रेंड्स तुम्ही फॉलो करता का आपला चॉईस? काय ट्रेंड्सला फॉलो करता? नाही, काय काय असतं? ट्रेंड्सला फॉलो करते, पण मला थोडंसं त्याच्यात काय म्हणे भारतीय संस्कृतीचा एलिमेंट असला तर मला मजा येते. आणि माझे डिझायनर्स आहेत 2-3, त्या असं काहीतरी करून देतात. उदाहरणार्थ आजही जो आहे खास राखीनिमित्त त्यांनी पैठणीचं ब्लेंड करून काहीतरी केलं, त्यामुळे सेमी वेस्टर्न घालण्याकडे माझा कल असतो नेहमीच. मला आवडतं तेच फक्त घालते. म्हणजे ट्रेंड्स मी बघते, पण बऱ्यापैकी जे मला फायनली आवडतं तेच मी घालते. शॉपर्स स्टॉप राजवाडे अँड सन्सचे फॅशन पार्टनर आहेत, त्यामुळे हे सगळ्यांनी जे जे काही कपडे घातलेत, ॲक्सेसरीज, बूट, आज आलोकनी जे काही बुटांची फॅशन केलेली आहे आणि हे केलं, हे सगळं राजवाड्याचं प्रत्येक आणि हे त्यांनी चुकून घातलेलं नाहीये, हीच फॅशन आहे. हीच फॅशन आहे, करेक्ट. तर त्यामुळे शॉपर्स स्टॉप फॅशन पार्टनर असल्यामुळे हे जी काही खरेदी किंवा जे काही झालं ते सगळं शॉपर्स स्टॉपमधनं झालं. आणि त्यामुळे खरोखरच त्याचा जो लुक आलाय त्या सगळ्याचा, तर आज शो टाईममध्ये रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित झालेला आहे. तो आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, कारण शॉपिंग झालेलं आहे. आणि मृण्मयी, काय डन शॉपिंग? ऑलमोस्ट. अजूनही एक मजला राहिला. अतुलचा किस्सा रिकामा झालेला आहे. आणि मृणालताई, काय झालं सगळं शॉपिंग? शॉपिंग कधीच कम्प्लीट होत नसतं, पण आता आज लिमिट आहे ना. तो प्रोड्युसर आहे, तो असे कटाक्ष टाकतोय मधनं मधनं आमच्याकडे, त्याच्यामुळे मला वाटतं आता आवर्त घेऊया. बट आय विश सचिन कुंडलकर आणि अतुल कुलकर्णी कॅफे कॅमेरा यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचं पदार्पण आहे आणि माझी खात्री आहे की वेगळ्या पद्धतीचा एक आधुनिक सिनेमा घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतो आहोत. फार काही दिवस राहिलेले नाहीत.
तारीख ऑक्टोबरची ही ठरलेली आहे आणि माझी खात्री मराठी प्रेक्षक या नवीन आधुनिक मराठी सिनेमाचं खूप प्रेमाने स्वागत करते. आणि सर्वात पटकन शॉपिंग झालेलं आहे ते म्हणजे आलोकचं. तर मी शूजच घेतो, आजही शूजच घेतलेत आणि ते का घेतलेत हे कळायला तुम्हाला 16 ऑक्टोबरला आमची फिल्म बघायला यावं लागेल. रहस्य आहे रहस्य. अच्छा, रहस्यमय राजवाडे. रहस्यमय नाही, त्याची एक गंमत आहे. ती गंमत कळायला, शूजची गंमत कळायला तुम्हाला फिल्म बघावी लागेल. आता सांगण्यात मजा नाही म्हणून. आणि अतुल, सर्वात शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील? मी एक पटकन एवढंच सांगेन की एका बाजूला आमची पिढी आहे, अनय, अनन्या, सिद्धार्थ आणि कृतिका, आम्ही चौघं आहोत. आणि एका बाजूला शुभंकर मामा, लक्ष्मी आई आणि आत्या आणि काका माझा मामा आणि आई आणि ते पण मामा, चुलत मामे भावंड. आम्ही चुलत. एनिवे, तर इथे मला एक नमूद करावं असं वाटतं की राजवाडे आणि सन्सचा एक वेगळा फॅमिली ट्री लवकरच यांना प्रदर्शित करावा लागणार आहे. वन बाय वन सगळे रिलेशन. कदाचित नाव हम आपके है कौन असं. तर या 2 पिढ्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी पाहण्यासारखं आहे. 16 ऑक्टोबरला थिएटर्समध्ये नक्की जाऊन पहा. आणि द फायनल वर्ड. मला असं वाटलं होतं की फिल्मचं शूटिंग झालं आहे, पोस्ट प्रोडक्शन झालं आहे, त्यामुळे आता फिल्मचा खर्च संपला आहे. तर असं काही झालेलं नाही आहे. थँक्स टू IBN लोकमत. IBN लोकमत. तर पण आज एका मला नेहमी प्रमोशनचा जो काळ आहे तो खूप आवडतो. शूटिंग तर असतंच, परंतु प्रमोशनच्या काळामध्ये अत्यंत इन्फॉर्मली ॲक्टर्स, प्रोड्युसर्स सगळे खूप जवळ येतात, असा माझा अनुभव आहे गेल्या काही वर्षांचा. आणि त्यामुळे एक नवीन सुरुवात झालेली आहे राजवाडे अँड सन्सची. पहिला इंटरव्ह्यू टेलिव्हिजनवरचा IBNवरती होतो आहे आणि रक्षाबंधनाचं निमित्त आहे. तर सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि 16 ऑक्टोबरला राजवाडे अँड सन्स हा सिनेमा रिलीज होतो आहे, तर जरूर बघूया सगळे मिळून आपण. तमाम रसिक प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. राजवाडे अँड सन्सच्या या फॅमिलीला आज मी भेटले, मला खूप मजा आलेली आहे आणि पुन्हा पुन्हा भेटावं असं वाटतंय. त्यामुळे प्रदर्शनाच्या आधी पुन्हा भेटू. सगळ्यांना खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.